मुंबई मुंबई म्हणजे आपल्या भारताची आर्थिक राजधानी. आर्थिक राजधानीच्या अर्थकारणाला चालना द्यायची असेल, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी रोजगार निर्मिती करायची असेल, तर इथे अधिकाधिक उद्योगधंदे आले पाहिजेत आणि त्यासाठी दळणवळणाची व्यवस्था अत्याधुनिक झाली पाहिजे. याच दूरदृष्टीतून महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन देवेंद्रजी फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती दिली. 1160 हेक्टर जागेवर उभे राहिलेले हे भव्य विमानतळ दरवर्षी 9 कोटी प्रवाशांची ने-आण करण्यासाठी सज्ज झाले आहे. या विमानतळाची माल वाहतुकीची क्षमता आहे तब्बल 30 लाख टन. म्हणजेच हे केवळ विमानतळ नसून मुंबईच्या अर्थव्यवस्थेला मिळालेली एक नवसंजीवनी आहे. याच विश्वासाने 25 डिसेंबर रोजी पहिल्याच दिवशी तब्बल 4000 प्रवासी या विमानतळावर लँड झाले. नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईची वाटचाल मल्टी एअरपोर्ट सिटीकडे सुरू झाली आहे. लंडन, न्यूयॉर्क, मॉस्को, टोकियो, शांघाय या शहरांनंतर हा मान आता मुंबईला मिळाला आहे आणि हे शक्य झालं आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि देवाभाऊंच्या कार्यतत्परतेमुळे. देवाभाऊंच्या नेतृत्वात विकासाचा हाच प्रवाह आता दहिसरमध्येही सुरू होणार. आता दहिसरमध्येही विकासाचे कमळ फुलणार.